नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी होसुरे हेमा. आपण आज मराठी विषय शिकणार आहोत. इयत्ता चौथी. या चौथी मराठी पुस्तकामध्ये पूर्ण पाठ आणि कविता मिळून 31 आहेत. त्यापैकी आपल्याला या सत्रामध्ये 16 कंप्लीट करायचे आहेत, 16 पूर्ण करायचे आहेत. त्यापैकी पहिलं आहे झाड. ही एक कविता आहे. या कवितेचे कवी आहेत ज्ञानदा आसोलकर. एक लहान मुलगी झाड लावलेली आहे आणि ती झाडाला गाणे म्हणत आहे. त्याबद्दल आपण शिकणार आहोत. या कवितेचे अगोदर कठीण शब्द घेऊया. कठीण शब्द. कवितेचे कठीण शब्द. कठीण शब्द आपण हार्डवर्ड्स असं म्हणतो. पहिला आहे लावलं. प्लॅन्टेड. दुसरा शब्द आहे झाड. आपण झाडाला म्हणतो ट्री. तिसरा शब्द आहे वाढ. ग्रोथ. वाढ म्हणजे ग्रोथ किंवा इन्क्रीज. चौथा शब्द आहे घाली. विकेट. पाचवा आहे पाणी. सहावा आहे फुले. फुले म्हणजे फ्लावर्स. सातवा आहे फुलकी. व्हील. ब्लूम. आठवा आहे फुलपाखरू. बटरफ्लाय. नववा आहे झुलपी. व्हील नॉट. 10वा आहे पान. ते गाडीची तरट आणि ते पुरं एवढं झाकायचे तरट आहे. every leaf. आणखीन एक आहे गाई. विल सिंग. हे आहे कठीण शब्द. आता मी कविता म्हणून दाखवते. फक्त मला ऐकायची आहे व नंतर म्हणायचं आहे. चिंगीनं लावलं एक झाड. झाडाला म्हणाली लवकर वाढ.
चिंगीनं लावलं एक झाड, चिंगीनं लावलं एक झाड. तुला रोज घालीन पाणी, तुला रोज घालीन पाणी. तुझ्यासाठी गाईन गाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. चिंगीनं लावलं एक झाड, चिंगीनं लावलं एक झाड. झाडाला म्हणाली लवकर वाढ, झाडाला म्हणाली लवकर वाढ. गाणे ऐकून फुलं फुलतील, गाणे ऐकून फुलं फुलतील. फुलपाखरांचे थवे झुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. चिंगीनं लावलं एक झाड, चिंगीनं लावलं एक झाड. फुलतील फूल छान छान, फुलतील फूल छान छान. हसत राहील पानन पान. चिंगीनं लावलं एक झाड, चिंगीनं लावलं एक झाड. झाडाला म्हणाली लवकर वाढ, झाडाला म्हणाली लवकर वाढ. ही झाली तुमची कविता. सूर तालामध्ये तुम्हाला कविता म्हणायची असते. या कवितेचा अर्थ आता मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे. चिंगीनं लावलं एक झाड, चिंगीनं लावलं एक झाड. झाडाला म्हणाली लवकर वाढ. या ठिकाणी चिंगी नावाची एक छोटी मुलगी आहे. ती झाड लावलेली आहे आणि झाडाला लवकर वाढण्यासाठी झाडाला लवकर वाढ म्हणत आहे. लावलं म्हणजे लावलं मीन्स प्लांटेड. झाड म्हणजे ट्री. तुला रोज घालीन पाणी आणि तुझ्यासाठी गाईन गाणी. त्या झाडाला मुलगी म्हणत आहे की मी तुला रोज पाणी घालीन आणि तुझ्यासाठी गाणे पण म्हणेन. कारण झाड वाढण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. जर आपण पाणी नाही घातलो तर झाड वाळून जाऊ शकतं लवकरात लवकर. म्हणून ती म्हणत आहे की झाडाला मी तुला दररोज पाणी घालीन पण तू माझ्यासाठी लवकरात लवकर मोठा हो आणि तुझ्यासाठी गाणी पण मी म्हणणार आहे असं ती म्हणत आहे. गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. ती म्हणलेले गाणे ऐकून फुलं जे आहेत, झाडाला जे लागणारे फुलं आहेत ते लवकरात लवकर फुलतील आणि फुलपाखरांचे जे थवे असतील ते झुलायला लागतील. फुलपाखरांची थवे म्हणजे जर एकापेक्षा जास्त फुलपाखरे त्या ठिकाणी असतील तर फुलपाखरांची आपण त्याला थवे म्हणू शकतो. फुलपाखरे असं म्हणू शकत नाही. थवे म्हणजे एकापेक्षा जास्त फुलपाखरे. फुलतील फुल छान छान, हसत राहील पानन पान. जेव्हा फुलं फुलतील छान छान, जेव्हा फुलं छान फुलल्यानंतर पाने हसत राहतील. पानन पान म्हणजे प्रत्येक पान हसल. ही लहान मुलीची भावना आहे झाडाबद्दलची. ती झाड लावलेली आहे आणि झाडाला लवकरात लवकर वाढण्यासाठी ती सांगत आहे. झाडाला पाणी घालणार आहे व गाणी पण म्हणणार आहे. हे सर्व म्हणून तिची अपेक्षा फक्त एवढीच आहे की लवकरात लवकर झाड मोठं व्हावं, आपल्याला फुलं द्यावं, फुलपाखरांची थवे त्या ठिकाणी झुलावं, प्रत्येक पान हसत राहावं. इतकीच ती अपेक्षा करत आहे. कठीण शब्द पहा. लावलं, लावलं म्हणजे प्लांटेड, PLANTED, प्लांटेड. दुसरा शब्द आहे झाड, TREE, ट्री. तिसरा शब्द आहे वाढ, ग्रोथ अँड इन्क्रीज, GROWTH अँड INCREASE, इन्क्रीज म्हणजे वाढणे. घालीन, विल गिव्ह, WILLGIVE, विल गिव्ह. पाणी, WATER, वॉटर म्हणजे पाणी. फुले, फ्लावर्स, FLOWERS, फ्लावर्स. फ्लावर्स म्हणजे फुलं होतात. फुलतील, WILL, विल, BLOOM, ब्लूम, विल ब्लूम. फुलतील, विल ब्लूम म्हणजे फुलतील. फुलपाखरू, बटरफ्लाय, BUTTERFLY, बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू होतं. झुलतील, विल नॉड, WILLNOD, विल नॉड म्हणजे झुलतील. पानन पान, इच अँड एव्हरी लीफ, इच अँड एव्हरी लीफ, प्रत्येक पान. प्रत्येक पान, पानन पान म्हणजे प्रत्येक पान. आणि शेवटचं आहे गाईन, विल सॉन्ग, WILLSONG, विल सिंग,
WILLSING विल सिंग. ही झाली झाडाबद्दल माहिती, कविता, आणि कविता कशी म्हणायची आहे हे पण आपण पाहिलं आहोत. पुढे आहे सारखे दिसणारे शब्द जोडा. वर्गामधलं कार्य आहे हे पण. सारखे दिसणारे शब्द जोडा. सारखे दिसणारे शब्द जोडा. दिसणारे, सारखे दिसणारे शब्द जोडा. पहिला शब्द आहे वाढ. झाड, झाड, झाड. गाणी, गाणी. पाणी, झुलती आणि गाणी. सारखे दिसणारे शब्द जोडायचे आहेत. सारखे दिसणारे शब्द जोडा. वाढ, आणि खाली पण दिलेला आहे वाढ. असं मॅच करायचं आहे, जोडी जुळवायचं आहे. झाड, पहिल्यांदा इथं फर्स्ट टाइम दिलेला आहे झाड. गाणी, पाणी, झुलती. हे झाले सारखे दिसणारे शब्द. त्यानंतर ग्रह कार्य आहे तुमच्यासाठी. खालील शब्द वाचा, गिरवा आणि लिहा. वाढ, झाड, गाणी, पाणी, छान. हे दिलेलं आहे तुम्हाला. याच्यावरती गिरवायचं आहे पेन्सिलनं, आणि खाली पेन्सिलनं पण लिहायचं आहे. पुढं ठिपके जोडून चित्र पूर्ण करायचं आहे व रंगवायचं आहे. हे बटरफ्लाय फुलपाखरू जे आहे तुम्हाला ते पूर्ण फुलपाखरू रंगवायचं आहे. आणखीन एक वेळेस मी कविता म्हणून दाखवत आहे तुम्हाला. चिंगीनं लावलं एक झाड, चिंगीनं लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ, झाडाला म्हणाली लवकर वाढ, तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. गाणे ऐकून फुलं फुलतील आणि फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलतील फुल छान छान, हसत राहील पानन पान. या कवितेची प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहे विद्यार्थ्यांना. प्रश्न पहिला, चिंगीनं काय लावले आहे? चिंगीनं काय लावलं आहे? तर चिंगी या नावाच्या मुलीनं काय लावलेली आहे? झाड लावलेली आहे. व ती झाडाला काय म्हणत आहे? तर झाडाला म्हणत आहे की लवकर वाढ. झाडाला दररोज पाणी कोण घालत आहे? झाडाला दररोज पाणी कोण घालत आहे? झाडाला दररोज चिंगी या नावाची मुलगी पाणी घालत आहे. गाणी कोण म्हणत आहे? तर गाणी चिंगी ही मुलगी गाणी म्हणत आहे. फुलपाखरांचे थवे केव्हा झुलतील? जेव्हा फूल लागतील, झाडांना फुले लागतील जास्तीत जास्त, तेव्हा फुलपाखरांचे थवे त्या ठिकाणी झुलतील. थवे म्हणजे एकापेक्षा जास्त, थवे म्हणजे एकापेक्षा जास्त पक्षी, एकापेक्षा जास्त फुलपाखरं. फुलतील फुल छान छान, हसत राहील पानन पान. जेव्हा फुलं छान छान फुलतील तेव्हा पाने, प्रत्येक पान हसत राहील. आज कविता म्हणलो आहे, कठीण शब्द झाले, तोंडी प्रश्नांची उत्तरे झाली आहेत. पुढं सारखे दिसणारे शब्द जोडलो आपण, आणि ग्रह कार्यामध्ये शब्द लिहायचे आहेत. आणि हे फुलपाखरू जे आहे ते तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. पुढे आणखी एक थोडेसे शब्द आहेत मराठीचे, ते तुम्हाला लिहायचं आहे 2 वेळा. एक शब्द 2 वेळा.
शब्द लिहा. शब्द लिहा. शब्द लिहा. पहिला शब्द आहे चिंगीन. दुसरे शब्द आहे झाड. तिसरे शब्द आहे लवकर. चौथा शब्द आहे वाढ. पाचवा शब्द आहे गाई. सहावा शब्द आहे हसत. सातवा शब्द आहे रोज. आठवा आहे फुलती. नववा आहे राही. आणि 10वा आहे पानन पान. हे झाली 10 शब्द. पहिला शब्द आहे चिंगीन. चची पहिली वेलांटी ची, वरानुस्वार. गची दुसरी वेलांटी की आणि नवरानुस्वार न. चिंगीन. दुसरा शब्द आहे जलाकाना झा आणि ड, झाड. तिसरा शब्द आहे लवकर, ल व कर. आणि चौथा शब्द आहे वाढ, वलाकाना वा आणि ढ. पाचवा शब्द आहे गाई, गलाकाना गा, ई आणि न. सहावा शब्द आहे हसत. सातवा आहे रोज, रलाकाना रावर एक मात्रा रो आणि ज. आठवा शब्द आहे फुलती. फचा पहिला उकार फू, ल, तची दुसरी वेलांटी ती आणि ल, फुलती. नववा शब्द आहे रलाकाना रा, फची दुसरी वेलांटी ही ल, राहील. आणि 10वा शब्द आहे पानन पान. पलाकाना पान न, पलाकाना पान न, पानन पान. पानन पान म्हणजे प्रत्येक पान. हे झाली तुमची कविता. आणि या कवितेच्या प्रश्नांची उत्तरे हे तुम्हाला पुढच्या पिरियड मध्ये दिलं जाईल. पुढे आहे आजचा होमवर्क. होमवर्क आहे कठीण शब्द 2 वेळा. कठीण शब्द 2 वेळा लिहायचे आहेत. दुसरा आहे सारखे दिसणारे शब्द लिहायचे आहेत. वहीमध्ये सारखे दिसणारे शब्द जोडा. 1 वेळा लिहा. तिसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तिसरा आहे होमवर्क मध्ये शब्द लिहा. आता मी जे शब्द तुम्हाला 10 शब्द दिले होते ते शब्द लिहायचे आहेत. शब्द लिहा. हे 2 वेळा. चौथा आहे मुळाक्षरे लिहा. अत्यज्ञे हे 2 वेळा लिहायचे. अत्यज्ञे हे 2 वेळा तुम्हाला लिहायचं आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला झाड ही कविता समजली असेल. झाडाबद्दलची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, कविता पण म्हणून दाखवलेली आहे. चिंगी ही एक चिंगी नावाची एक लहान मुलगी झाडाला पाणी घालते. झाड वाढण्यासाठी खूप असे प्रयत्न करत आहे. या कवितेमध्ये चिंगी या नावाच्या मुलीची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. चिंगी या नावाच्या मुलीनं झाडाला लवकर वाढण्यासाठी पाणी दररोज घालते म्हणत आहे. गाणी म्हणायला तयार आहे ती.
फुलपाखरांचे थवे येतील त्या ठिकाणी, अशी तिची अपेक्षा आहे. फुलं लवकरात लवकर फुलावं आणि सर्व पानं हसत राहावं. जर असं झालं तर तिला पण खूप आनंद होईल, अशी तिची भावना ती व्यक्त करत आहे. कठीण शब्द पण पाहिलो, कविता पण म्हणलो आणि प्रश्नांची उत्तरे मी सहज विचारले तुम्हाला. उद्या आपण नेक्स्ट पिरियड मध्ये प्रश्नांची उत्तरं पण लिहून देणार आहोत. उद्याचा होमवर्क कठीण शब्द 2 वेळा लिहायचा आहे. पुढे आहे सारखे दिसणारे शब्द लिहायचे आहेत तुम्हाला होमवर्कच्या वहीमध्ये. शब्द पुढे मी दिलेले, आज मी जे शब्द दिले ते शब्द 2 वेळा लिहायचे आहेत. आणखी मुळाक्षरे लिहा. अ ते ज्ञ हे मुळाक्षरे तुम्हाला 2 वेळा लिहायचं आहे. आणि कविता स्वतःहून म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला ही कविता पूर्ण समजली असेल, समजली आहे किंवा नाही? सर्वांना समजलीच असेल ही कविता, अशी मी अपेक्षा करते.